कुरकुरीत आणि अगदी झटपट बनवून तयार होणारी तीळ पापडी किंवा तिळाची चिक्की कशी तयार करायची ते आज आपण पाहणार आहोत. मकर संक्रांत विशेष अशी ही मस्त कुरकुरीत तीळ चिक्की तुम्ही पहिल्या प्रयत्नात बनवू शकता. ही तिळाची चिक्की जास्त दिवस कशा पद्धतीने स्टोअर करायची हे सुद्धा अगदी खास टिप्स तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तर सर्वात आधी ज्या पोळपाटावर आपल्याला तीळ चिक्की तयार करून घ्यायची आहे, सेट करून घ्यायची आहे, त्या पोळपाटाला सर्वात आधी तूप लावून व्यवस्थित ग्रीस करून ठेवायचं आहे. कारण पाकाचा पदार्थ असतो. जर पदार्थ तयार झाला आणि नंतर तुम्ही ही सगळी तयारी करत बसले तर पाकाचा पदार्थ बिघडण्याचे चान्सेस असतात. त्यासाठी ही तयारी आधीच करून ठेवायची. तर आता इथे पोळपाट लाटण्याला थोडंसं तूप लावून मी इथे तयार करून घेतलेलं आहे. आता आपल्याला तिळाची वडी तयार करायची आहे. तर त्यासाठी इथे जाडबुडाची कढई मी गॅसवर ठेवलेली आहे. आता यामध्ये बरोबर 1 वाटी भरून इथे मी तीळ घेतलेले आहे. तर इथे मी गावरान तीळ घेतलेले आहे. जर तुमच्याकडे गावरान तीळ नसतील तर तुम्ही ते पॉलिश तीळ वापरू शकता. असे छान गावरान तीळ असतील तर त्याचा पदार्थ अतिशय छान चविष्ट तयार होतो. तर आता हे तीळ आपल्याला अगदी मंद आचेवर व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. तिळाचा छान चटचट असा आवाज येईल तोपर्यंत खमंग असे हे तीळ भाजून घ्यायचे. तीळ तुम्ही कसे भाजले यावर सुद्धा पदार्थाची चव अवलंबून असते. आता तुम्ही इथे व्हिडिओमध्ये ऐकू शकता तिळाचा आवाज यायला सुरुवात झालेली आहे. तीळ मस्त इथे फुटायला सुरुवात झालेली आहे. तीळ भाजत असताना सुद्धा एक मस्त असा हलका सुगंध दरवळतो आणि तिळाचा इथे तुम्ही पाहू शकता थोडासा रंग बदललेला आहे. साधारण 2 मिनिटं अगदी मंद आचेवर हे तीळ मी इथे भाजून घेतलेले आहे. तीळ छान इथे भाजून झाले आणि आता हे भाजलेले तीळ एका प्लेटवर मी इथे काढून घेणार आहे. आणि आता इथे तीळ भाजून झालेले आहेत. हलकाच रंग सुद्धा चेंज झालेला आहे. तीळ काढून घेतले. आणि आता याच कढईमध्ये थोडंसं मी इथे तूप घालते आहे. अगदी थोडंसं तूप घालायचं. पाक तयार करायचा आहे. थोडंसं तूप घातलेलं असेल तर आपल्या तिळाच्या चिक्कीला अगदी मस्त अशी चकाकी येते. आता ज्या वाटीने मोजून आपण तीळ घेतलेले होते त्याच सेम वाटीने आपल्याला साखर घ्यायची आहे. समान प्रमाण ठेवायचं आहे. तर आता गॅसची फ्लेम इथे अगदी शेवटपर्यंत मंद ठेवायची आहे आणि सारखी ही साखर जी आहे ही कढईमध्ये अशी हलवत राहायची आहे. हळूहळू या साखरेला थोडंसं पाणी सुटायला सुरुवात होईल. तर गॅस कुठेही मोठा करायचा नाही, कारण जर तुम्ही गॅस फुल केला तर ही साखर जळू शकते. हे बघा आता इथे 1 मिनिट झालेलं आहे. साखर कढईमध्ये आपण टाकली तेव्हापासून बरोबर 1 मिनिट झालेलं आहे. 1 मिनिटानंतर साखरेला थोडंसं इथे पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे. सतत ही साखर कढईमध्ये हलवत राहायची आहे आणि उलटण्याला लागलेली जी साखर आहे ती सुद्धा व्हिडिओ दाखवते अशा पद्धतीने काढायची, म्हणजे ती साखर पाकामध्ये एकसारखी व्यवस्थित मिक्स होते. तर हा साखरेचा पाक बनवण्यासाठी मला एकूण किती वेळ लागला हे सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. आता इथे बरोबर 2 मिनिटं झालेले आहे. 2 मिनिटानंतर तुम्ही पाक पाहू शकता. मात्र पूर्णपणे साखरेचा इथे एकसारखा पाक झालेला नाही. तर आता अगदी मंद आचेवर 1 वाटी साखर सतत ढवळत मला इथे बरोबर 4 मिनिटं झालेली आहेत आणि 4 मिनिटानंतर तुम्ही हा साखरेचा पाक इथे पाहू शकता. अगदी छान असा मधासारखा रंग या पाकाला आलेला आहे. साखर पूर्णपणे एकसारखी मस्त वितळलेली आहे आणि हा साखरेचा पाक इथे बनून तयार झालेला आहे. 4 मिनिटं वेळ मला इथे लागलेला आहे. अजूनही गॅस सुरूच आहे आणि आता या पाकावर अजिबात फेस येऊ द्यायचा नाही. लगेचच साखर पूर्णपणे वितळल्यानंतर भाजून घेतलेले तीळ यामध्ये घालायचे आहेत. गॅस अजून इथे सुरू आहे. एकसारखं हे मिश्रण हलवत व्यवस्थित साखर आणि तीळ आपल्याला एकजीव करून घ्यायची आहे. आणि आता इथे मी गॅस बंद केला आणि आता अजिबात वेळ न घालवता झटपट हे तयार झालेलं मिश्रण तूप लावून घेतलेल्या पोळपाटावर आपल्याला ओतून घ्यायचं आहे. तर ही कृती थोडी आपल्याला झटपट इथे करायची आहे. वेळ अजिबात घालवायचा नाही. यासाठी सर्वात आधी पोळपाटाला तूप लावून ग्रीस करून घ्यायचं, म्हणजे आपला वेळ जात नाही. आणि आता हे मिश्रण ओलं आहे तेव्हाच याला असा छान चौरस आकार द्यायचा आहे. तर इथे मी अशी ही लांब सुरी घेतलेली आहे. असा व्यवस्थित ओल्या ओल्या मिश्रणाला आकार दिला म्हणजे एकसारखी ही तिळाची जी पापडी आहे ती वळली जाते आणि एकसारखे मस्त चौकोन आकाराचे पीसेस आपल्याला तयार मिळतात. आता यावर डेकोरेशनसाठी थोडेसे पिस्त्याचे काप मी सजवलेले आहेत.
तर पिस्त्याचे काप घालणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, मात्र खूप सुंदर दिसतात आणि चवसुद्धा खूप छान लागते. तर पिस्ता नसेल तर तुम्ही इथे तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स यावर छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून डेकोरेशन करू शकता. साधा खोबऱ्याचा किससुद्धा यावर तुम्ही पसरवू शकता. काजू बदामाचे अगदी छोटे तुकडे लावू शकता किंवा खरबुजाच्या बिया जरी लावल्या तरी खूप छान दिसतात. तर आता अशा पद्धतीने आपल्याला अगदी हलक्या हाताने हे मिश्रण असं लाटून घ्यायचं आहे. तुम्हाला ही तिळाची चिक्की किती पातळ किंवा किती जाड हवी त्यानुसार. आणि हे मिश्रण ओलं असतं तेव्हाच याला पटापट असा आकार द्यायचा. हे बघा, तर अगदी मध्यम जाडीची अशी ही तिळाची चिक्की मी इथे बनवणार आहे. हे मिश्रण मी इथे छान लाटून घेतलेलं आहे आणि आता हे मिश्रण जेव्हा ओलं आहे तेव्हाच याला असे आपल्याला कट लावून घ्यायचे आहेत. मिश्रण ओलं असताना कट पाडले म्हणजे व्यवस्थित आपल्याला हे पटापट त्याचे पीसेस तयार मिळतात. पूर्णपणे कोरडी झाल्यावर याचे पीसेस कट करणं खूप असं कठीण होतं. तर तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये इथे तुम्ही कट करून घेऊ शकता. अगदी मस्त झटपट बनून तयार होते ही चिक्की. बनवायला सुद्धा खूप सोपी आहे. 2च साहित्यामध्ये ही तिळाची चिक्की तुम्ही अगदी मार्केटसारखी घरच्या घरी बनवू शकता. तर आता साधारण 5-10 मिनिटानंतर पूर्णपणे गार झाल्यावर आपल्याला ही तीळ चिक्की पोळपाटापासून अशी मोकळी करून घ्यायची आहे. हलकीच अजून ही गरम आहे. पूर्णपणे गार झाल्यानंतर याचे पीसेस कट करून घ्यायचे. हे बघा, आपण कट लावून घेतलेले होते त्यामुळे अगदी सहज याचे असे छान छोट्या आकाराचे चौरस पीसेस इथे कट झालेले आहेत, तयार झालेले आहेत. तर येत्या मकर संक्रांतीला अशी मस्त ही कुरकुरीत तिळाची चिक्की तुम्ही नक्की बनवून बघा. तर आता अशा पद्धतीने सर्व तिळाची चिक्की आपण बनवून तयार केलेली आहे. आता ही तिळाची चिक्की जर तुम्ही डब्यामध्ये भरली तर ही 7-8 दिवसानंतर एकेकाला चिटकायला सुरुवात होते किंवा ती मऊ पडू शकते. त्यासाठी जास्त दिवस म्हणजे साधारण 1-2 महिन्यापर्यंत ही तिळाची चिक्की कशी स्टोअर करायची हे सुद्धा तुम्हाला इथे दाखवते आहे. तर इथे मी बटर पेपर घेतलेले आहे. आपण केक तयार करत असताना टीनमध्ये जो बटर पेपर लावतो तोच बटर पेपर आहे. त्याचे असे छोटे छोटे पीसेस कट करायचे आणि ही तिळाची चिक्की पूर्णपणे गार झाल्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवते अशा पद्धतीने या छोट्या छोट्या पीसेसमध्ये अशा पद्धतीने बांधून ठेवायची. म्हणजे ही जास्त दिवसपर्यंत स्टोअर करता येते आणि डब्यामध्ये भरल्यानंतर ती बिलकुल एकमेकाला चिटकत नाही किंवा चिवटसुद्धा होत नाही. तर हे बघा, व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. मात्र पूर्णपणे ही तिळाची चिक्की गार झाल्यावरच ही कृती करायची आहे. जराही ओली असेल तर मग हा बटर पेपर त्या चिक्कीला चिटकू शकतो. आणि डब्यामध्ये ठेवत असताना जी घडीची बाजू आहे ती खालच्या बाजून ठेवा, म्हणजे पेपर तिळाच्या चिक्कीला व्यवस्थित घट्ट असा लागला जाईल आणि सुटणार नाही. तर अशा पद्धतीने या सर्व वड्या तुम्ही बटर पेपरमध्ये रॅप करून डब्यामध्ये स्टोअर करू शकता. त्यामुळे त्या जास्त दिवस टिकतात आणि चिटकत नाही. तर तयार झालेली ही कुरकुरीत तिळाची चिक्की जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि जळगाव तडका रेसिपी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू. बाय बाय.